नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रोनॉमिस्ट ICL। आज आपण श्री चंद्रकांत पाटील, मुक्काम पोस्ट शेवते, तालुका पंढरपूर यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे। प्लॉट साधारण 3 महिने 6 दिवसाचा आज आहे। या डोसमध्ये पहिल्या लागवडीच्या वेळी साधारण आपण 100 किलो पॉलिसल्फेट प्रति एकरी टाकलं होतं। त्याबरोबर काही दाणेदार खतं घेतली होती आणि आता मोठ्या बांधणीच्या वेळी पण आपण 100 किलो प्रति एकरी असा वापर करणार आहे। तर मला इथं शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की पॉलिसल्फेट हे खत की ज्याला आपण नैसर्गिक खत असं म्हणतो, या पॉलिसल्फेटमध्ये पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ह्या 4 खतांनी हे समृद्ध असं खत आहे। त्याचबरोबर ह्याची दुसरी स्पेशालिटी म्हणजे हे नैसर्गिक खत आहे। याचा सामूळ बघायला गेलं तर न्यूट्रल असल्यामुळं जमिनीमध्ये गेल्यानंतर पोटॅश असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, ह्या अन्नद्रव्यांची केळी ह्या पिकाला खूप चांगल्या पद्धतीने त्याची उपलब्धता होते। आणि आज आपण जे हे सगळं चित्र बघतोय हे त्याच्यामुळेच आहे। पानाची पुंगळी चांगल्या प्रकारे निसटते आहे, पानांचा हिरवेगारपणा असेल, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉलिसल्फेटच्या वापराने या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहेत। तर मी शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की केळी लागवडीच्या वेळी साधारण 100 किलो पॉलिसल्फेट प्रति एकरी हे लागवडीच्या वेळी आणि साधारण 90 दिवसाच्या आसपास परत एकदा 100 किलो पॉलिसल्फेट प्रति एकरी जर याप्रमाणे जर आपण वापरलं तर निश्चितच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला दर्जेदार आणि चांगलं केळी उत्पादन घेण्यास खूप चांगली मदत मिळेल।